भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील भोसे खुर्द प्रकल्पामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यातील काही गावांच्या पुनर्वसनाची समस्या ऐरणीवर आली आहे। या प्रकल्पाला 42 वर्षे पूर्ण झाली असून या काळात काही गावांचं पुनर्वसन करण्यात आलं, मात्र 2553 भोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही रखडले आहे। या संदर्भात निर्णय घेण्यासाठी नागपूर शहरात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी मंगळवारी बैठक बोलावली असून या बैठकीतील निर्णयाकडे प्रकल्पग्रस्तांचं लक्ष लागलंय। मराठवाड्यात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसानं दमदार हजेरी लावत विभागातील जवळपास 8 जिल्ह्यांना चिंप केलंय। विभागातील तब्बल 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून एका मंडळात 20 गावे, याप्रमाणे विभागातील 900 गावे चिंप झाली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 15, नांदेड जिल्ह्यातील 10, हिंगोली जिल्ह्यातील 9, जालना जिल्ह्यातील 9 आणि लातूर जिल्ह्यातील 1 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे। गोंदिया जिल्ह्यातील शाळांना डिजिटल करण्याचे गाजर दाखवले जात असले तरी मूलभूत सुविधा अजूनही अपूर्णच आहेत। जिल्हा परिषदेच्या 1038 प्राथमिक शाळांपैकी तब्बल 493 शाळांमध्ये संरक्षक भिंतच नाही। काही शाळांमध्ये पडलेल्या भिंती तर काही ठिकाणी केवळ तारांचे कुंपण लावण्यात आलेले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते चिंतामणराव देशमुख पुरस्कार देण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या स्तुतीसुमने उधळली आहेत। तसेच त्यांच्या कामाबद्दल नेहमीच इतर खासदार कौतुक करतात, चांगलं सांगतात असे पवारांनी म्हटलं। राजधानीत ज्यांनी कर्तृत्व गाजवलं त्यांच्यावर पुस्तक लिहिण्यात येत आहे। दुसऱ्या बाजूला सी.डी. देशमुख यांच्या नावानं पुरस्कार दिला जात असून नितीन गडकरींना हा पुरस्कार आहे याचा आनंद झाला असंही शरद पवारांनी म्हटलंय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवरून जोरदार चर्चा सुरू असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगली तुटली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धडाकेबाज भाषण केल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनीही सत्ताधाऱ्यांना भारतीय सैन्य आणि पहलगाम हल्ल्यावर अनेक सवाल केले। उद्धव ठाकरेंना लोक सोडून जात आहेत, त्यांचं आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावं असा सल्ला माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला होता। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आला आहे। प्राथमिक तत्वावर राज्यातील 10 जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉलची उभारणी केली जाणार असून महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या उमेद मॉलच्या माध्यमातून होणार आहे। बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्त आज आपला 66वा वाढदिवस साजरा करत आहे। या खास दिवशी प्रत्येक जण त्यांना शुभेच्छा देत आहे। या निमित्ताने द राजा साब या चित्रपटाच्या निर्मात्याने संजय दत्तचा फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करत चाहत्यांना एक भेट दिली आहे। प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत। बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचा नेटवर्क नेहमीच चर्चेचा विषय असतो। फक्त एका फिल्मसाठी कोट्यावधींचं मानधन घेणारे बॉलिवूड सेलिब्रिटींची एकूण संपत्ती ऐकली तर कधी कधी चक्कर येते। यापैकीच एक बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार। बॉलिवूडच्या सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अक्षय कुमारचा समावेश होतो। काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं मुंबईतील आपले 2 फ्लॅट्स विकून कोट्यावधी रुपयांची डील कन्फर्म केली आहे। अभिनेत्री करिश्मा कपूरच्या घटस्फोटित पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी निधन झालं। त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनं सर्वांना सादर सोडलं होतं। संजय कपूर यांच्या निधनानंतर एका महिन्याच्या कालावधी घडल्यानंतर त्यांच्या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू झाला आहे। संजय कपूर यांच्या 30,000 कोटींच्या संपत्तीवरून हे वादावादी सुरू आहे। दरम्यान संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव हिने इंस्टाग्रामवर आपलं नाव बदललेलं आहे।